अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाव हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी असते हरतालिका आणि हरतालिकेची पूजा सगळ्या स्त्रिया या करत असतात, मग त्या विवाहित असू द्या किंवा कुमारिका। पण या पूजेमध्ये महत्त्व असतं ते 16 प्रकारच्या पत्री वाहण्याचं, अर्थात 16 प्रकारच्या झाडांची वेगवेगळी पानं या पूजेमध्ये वाहिली जातात। पण ते 16 प्रकारची झाडे कोणत्या आहेत किंवा कोणत्या आहेत त्या पत्री हे मात्र बऱ्याच जणींना माहिती नसतं किंवा त्यावर बराचसा गोंधळसुद्धा आहे की नक्की ती 16 पानं कोणती। तोच गोंधळ आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी दूर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। चला आता वळूया हरतालिकेच्या पूजेकडे। हरतालिकेचं व्रत हे भाद्रपदमध्ये केलं जातं आणि ते भाद्रपद तृतीयेला केलं जातं। आणि बघा, हरतालिका व्रत यावर्षी 14 सप्टेंबर 2026 वार सोमवार या दिवशी आलेलं आहे। पण यावर्षी तृतीया तिथी व चतुर्थी तिथी एकाच दिवशी आली आहे। व हे हरतालिका व्रत आपण कधी करावे, पूजा मांडणी उद्यापन कधी करावी या संदर्भातला व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केला आहे, तो तुम्ही नक्कीच पहा। तुम्हाला व्यवस्थित माहिती त्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल। तर या हरतालिकेचे व्रत सगळ्या कुमारिका करत असतात मनासारखा पती मिळावा म्हणून, आणि सगळ्या विवाहित स्त्रिया करत असतात त्यांचं अखंड सौभाग्य अखंड राहावं म्हणून। माता पार्वतीने सुद्धा भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी हरतालिकेचे हे व्रत केलं होतं, अशी कथा देखील आहे। या पूजेमध्ये दिवसभर उपवास केला जातो। उपवासाला कोणतेही पदार्थ न खाता हा उपवास केला जातो किंवा फक्त फळे खाऊन देखील हा उपवास केला जातो। तसेच शिवपार्वतीचे पूजन केलं जातं। या पूजेचे वैशिष्ट्य हे असते की या पूजेमध्ये वाळूने महादेवाची पिंड बनवली जाते आणि महादेवाची पूजा केली जाते। या पूजेमध्ये 16 प्रकारची झाडांची पानं अर्थात 16 प्रकारच्या पत्री अर्पण केल्या जातात। त्या पत्रींची नावं कोणकोणती आहेत आणि त्या पत्री वाहताना कोणत्या देवतेचे नाव घ्यायचं आहे किंवा कुठला मंत्र म्हणायचा आहे हे सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। पण त्याआधी एक छोटीशी आठवण, ती म्हणजे हरतालिकेची पूजा कशी करावी। हे जर तुम्हाला माहिती नसेल तर हरतालिकेची पूजा संदर्भातील व्हिडिओसुद्धा येणार आहे, तो देखील नक्की पहा। आता वळूया 16 पत्रे कोणत्या या मुद्द्याकडे। यामध्ये सगळ्यात पहिल्या प्रकारची पत्री म्हणजे बेलवपत्र अर्थात बेल। महादेवांना बेल खूप प्रिय आहे, सगळ्यांना माहीत आहे, आणि म्हणून बेलाचं पाणी या पूजेमध्ये असतं। आणि हे बेलपत्र वाहताना श्री उमाय नमः किंवा ओम श्री उमा महेश्वराय नमः या मंत्राचा जप केला जातो। शिवतत्व आणि शक्ती जागृत होण्यासाठी या प्रकारचे मंत्र म्हणून बिल्वपत्र या पूजेमध्ये अर्पण केलं जातं। त्यानंतर दुसऱ्या प्रकारची पत्री म्हणजे आघाडा। आघाडा अर्पण करताना श्री गौरीय नमः गणपती आणि शक्तीचे स्मरण करत श्री गौरीय नमः असं म्हणत आघाडा हा शिवपिंडीवरती अर्पण केला जातो। त्यानंतर तिसरा प्रकार म्हणजे मालती। मालतीची पानं सुद्धा अर्पण केली जातात आणि ती अर्पण करताना श्री पार्वतीय नमः असं म्हणत शिवशक्तीचे स्मरण केलं जातं। चौथं म्हणजे दुर्वा। श्री दुर्गाय नमः म्हणत दुर्वा या अर्पण केल्या जातात आणि गणपती आणि शक्तीचे स्मरण यावेळेस केलं जातं। यानंतर पाचवा प्रकार म्हणजे चंपक अर्थात चाफा। चाफा वाहताना श्री काल्ये नमः असं म्हणत महाकालीचं स्मरण करत हा चाफा अर्पण केला जातो। सहावा प्रकार करवीर अर्थात कण्हेर। कण्हेरीची पान अर्पण केली जातात आणि कण्हेरीची पान अर्पण करताना श्री भवान्ये नमः असं म्हणत शक्तीचे स्मरण केलं जातं। त्यानंतर सातवा प्रकार बद्री अर्थात बोरीचं पान अर्पण करताना श्री रुद्रान्ये नमः असं म्हणत शिवशक्तीचे स्मरण करत हे पान अर्पण केलं जातं। आठवा प्रकार म्हणजे रुईची पानं अर्पण केली जातात आणि हे अर्पण करताना श्री शर्वान्ये नमः असं म्हणत या मंत्राचा जप केला जातो आणि हनुमान आणि शिवशक्तीचं स्मरण केलं जातं। नववा प्रकार म्हणजे तुळस सुद्धा या पूजेमध्ये अर्पण केली जाते आणि श्री चंडिकाय नमः असं म्हणत श्री विष्णू आणि शक्तीचे स्मरण केलं जातं। त्यानंतर 10वा प्रकार म्हणजे मुनिपत्र म्हणजे दवणा। जो दवणा आपण खंडोबाला अर्पण करतो त्या दवणाला मुनिपत्र असं म्हणतात। हा दवणा अर्पण करताना श्री ईश्वरीय नमः असं म्हणत निर्गुणाचं स्मरण हे केलं जातं। 11वा प्रकार म्हणजे दाडिमी म्हणजे डाळिंबाची पानं अर्पण केली जातात आणि श्री शिवाय नमः म्हणत शिवशक्तीचे स्मरण केले जाते। 12वा प्रकार म्हणजे धोत्रा पान अर्पण करताना श्री अपर्णाय नमः म्हणून शिवशक्तीचं स्मरण केलं जातं।
त्यानंतर 13वा प्रकार जाई जुईची पानं अर्पण करताना श्री धात्रेय नमः या मंत्राचा जप करत शक्तीचं स्मरण केलं जातं. त्यानंतर 14वा प्रकार म्हणजे माक्याची पाने अर्पण करताना श्री मृडान्य नमः असं म्हणत महाकालीचे स्मरण केलं जातं. 15वा प्रकार म्हणजे बकुळीची पानं अर्पण करताना श्री गिरिजाय नमः असं म्हटलं जातं आणि गणपती शक्तीचं स्मरण केलं जातं. शेवटचा 16वा प्रकार म्हणजे अशोक. श्री अंबिकाय नमः म्हणत अशोकाची पानं ही अर्पण केली जातात आणि ब्रह्म या शक्तीचं स्मरण केले जाते. तर या होत्या 16 प्रकारच्या पत्री. पण आता काळ बदललेला आहे. आपल्याला पूजा करताना या 16 प्रकारच्या पत्री मिळतीलच असं अजिबात नाही. त्यामुळे जेवढ्या मिळतील तेवढ्या जरी पत्री अर्पण केल्या तरी पूजेचे पुण्यफळ आपल्याला मिळतं आणि पूजा पूर्ण होते. कारण शहराच्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या 16 पत्री मिळणं शक्यच नसतं आणि म्हणूनच मनामध्ये कुठली शंका न येऊ देता ज्या पत्री मिळतील त्या घ्याव्यात आणि श्रद्धाभक्तीने त्या महादेवांना अर्पण कराव्यात. देव भक्तीचं भुकेला आहे ही गोष्ट इथे लक्षात ठेवावी. श्रद्धेने अर्पण केलेले फूलसुद्धा देव स्वीकारत असतो. मनात श्रद्धा मात्र हवी. पण तुम्ही गावात राहत असाल तर तुम्हाला या सगळ्या पत्री मिळणे शक्य असेल तर मात्र तुम्ही पूजेमध्ये नक्कीच या 16 प्रकारच्या पत्री यांचा समावेश करू शकता. भावपूर्ण पद्धतीने 16 प्रकारच्या पत्री शिवपिंडीवर वाहिल्याने पिंडीमध्ये परमेश्वरी तत्व शिवतत्व प्रवाह आकृष्ट होतात. हरतालिकेच्या या पूजेमध्ये वाळूच्या महादेवाची पूजा करताना माता पार्वतीची पूजा केली जाते आणि गणपती बाप्पांची देखील पूजा केली जाते. ही पूजा करण्याची पद्धत प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी असते, प्रत्येक गावामध्ये वेगवेगळे आहे. परंतु या पूजेमध्ये वाहिल्या जाणाऱ्या पत्रींचे महत्त्व मात्र सगळीकडे सारखंच आहे. 16 प्रकारच्या पत्री जरी तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकल्या तर तुमच्या लक्षात येईल की ही सगळी झाडं आयुर्वेदाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहेत. झाडांचं औषधी महत्त्वसुद्धा आहे. त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आपल्याकडे असलेले सण वार व्रत वैकल्य ही आपल्या निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न करतात. निसर्गामध्ये आपल्याला उपयोगी पडणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यांचा समावेश पूजेमध्ये केला जातो आणि त्यांचेच महत्त्व पटवून देण्यासाठी त्या पूजेमध्ये त्या वनस्पती समाविष्ट केल्या जातात. आणि म्हणूनच मैत्रिणींनो, या पूजा व्रत वैकल्य आणि सणवार करत असताना आपण या वनस्पतीची जोपासना करू शकतो किंवा आपल्या अवतीभोवती आपण या वनस्पती कशा लावू शकतो याचाही विचार करायला हवा. आणि यापैकी एक तरी वनस्पती आपण या दिवशी लावायला सुद्धा हवी, जेणेकरून निसर्गाची सुद्धा सेवा आपल्या हातून घडेल. आणि शिवशक्तीचे पूजन म्हणजेच काय तर शिव आणि प्रकृतीचे पूजन. जेव्हा या वनस्पतीचे महत्त्व समजून घेऊ आणि त्यानंतर आपण त्या वनस्पती आपल्या अवतीभोवती लावू तेव्हा खऱ्या अर्थाने पूजा ही सफल होईल. बघा, कुठल्याही प्रकारचं व्रत करताना पूजा करताना त्यामध्ये समाविष्ट केले जाणारे साहित्य, त्यामध्ये वाहिलेल्या जाणाऱ्या फुलं पत्रे या सगळ्या गोष्टींचं महत्त्व समजून घेऊनच ती पूजा केली तर नक्कीच आपल्याला त्या पूजेचा खरा अर्थ कळतो. यात काही शंका नाही. जर यापैकी तुमच्याकडे ज्या पत्री उपलब्ध असेल तर तुम्ही नक्कीच त्या पत्री वाहत असताना तो मंत्र म्हणून पत्री अर्पण करा. तसेच तुमच्याकडे वाळू किंवा सखींच्या मूर्ती नसतील तर हरताळिकेची पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि शास्त्रीय पद्धतीने कशी करावी याचा व्हिडिओ नक्कीच चॅनलवरती अपलोड होणार आहे, तो देखील नक्की पहा. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या जवळच्या नातेवाईकांना व जवळच्या व्यक्तींना नक्कीच हा शेअर करा. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी तुमच्या मनापासून खूप आभारी आहे. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. उमा महेश्वराभ्य नमः.